लासलगाव पोलिसांची विंचूर येथे युरिया खत माफिया विरोधात मोठी कारवाई केली। या कारवाईत 728 युरियाच्या गोण्या व ट्रक आयशर टेम्पो असा एकूण मुद्देमाल 88,36,000 रुपयांचा ताब्यात घेतला असून या प्रकरणी दोघांना अटक केली आहे। कृषी विभागाच्या अधिकाऱ्याच्या उपस्थितीत पंचनामा करून कृषी विभागाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी स्वामी व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते बोलत आहे। काल दिनांक 1/8/2026 रोजी आमच्याकडे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी आली की शेती उपयोगी युरिया हा इंडस्ट्रियल ग्रेड युरियाच्या बॅग्समध्ये भरून काळ्या बाजारात विकण्यासाठी जात आहे। न्यू क्रांती हॉटेलच्या पाठीमागे असा एक प्रकार सुरू असल्याची बातमी मिळाल्यानंतर त्या बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक साळुंके, आमचे अँटी नार्कोटिक सेल आणि इतर सर्व अंमलदार असे आम्ही त्या ठिकाणी खात्री करण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी आम्हाला 2 ट्रक ह्या विरुद्ध दिशेने तोंड करून त्यांच्यामध्ये जे कामगार आहेत ते ब्लॅक मार्केटिंग करण्यासाठी शेती उपयोगी जो युरिया आहे पिवळ्या गोण्यांमध्ये भरलेला तो सफेद गोण्यांमध्ये भरण्यासाठी सुरू होती प्रोसेस। त्याच्यातील खाली झालेल्या पिवळ्या बॅग्स त्या ठिकाणी पडलेल्या होत्या आणि भरण्यासाठी खाली बॅग्स ज्या होत्या व्हाईट त्याही त्या ठिकाणी पडलेल्या होत्या। दोनही ट्रकमध्ये अर्धा माल हा भरलेला होता आणि त्यांची प्रोसेस सुरू होती। त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आमची खात्री झाली की सदरचा हा मुद्देमाल हा काळ्या बाजारात विकण्यासाठीच ते करत आहेत। त्या खात्रीवरून आम्ही त्या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर त्या ठिकाणाहून कृषी अधिकारी यांना संपर्क केला। वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन माननीय पोलीस अधीक्षक श्री स्वामी साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री विमला मॅडम आणि आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री के पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कृषी विभागाचे अधिकारी यांना संपर्क करून त्यांना पत्राद्वारे त्या ठिकाणी बोलावले आणि त्यांच्या समक्ष हा सदरचा पंचनामा करून या ठिकाणी असलेला मुद्देमाल काउंट करून सील करून तो आरोपी त्या ठिकाणी उपस्थित असलेले ज्या आरोपींनी ते सगळं रॅकेट्स त्या ठिकाणी चालवलं होतं असे 2 आरोपी आमच्या ताब्यात असून इतरही हा मुद्देमाल कुठून आलेला आहे आणि या मुद्देमालाची विल्हेवाट कुठे लावणार होते, याचा उपयोग काय आहे, कुठल्या वापरासाठी या मुद्देमालाचा वापर होतो याचा शोध घेत आहोत आणि पुढील तपास PSI साळुंके आणि आमचे अँटी नार्कोटिक सेल हे करत आहेत।